इंडिया आघाडीचं कोल्हापुरात आंदोलन असणार आहे। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आहे। तर नार्वेकरांच्या भूमिकेच्या विरोधात आता काळे झेंडे दाखवत त्यांच्या भूमिकेचा तसेच निर्णयाचा निषेध देखील करण्यात आलाय। कोल्हापुरात इंडिया आघाडीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील बघायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सतेज, आपण बघतोय राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता राज्यभरात अनेक ठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे आणि सध्या कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून देखील आंदोलन केलं जात आहे। अधिकचे अपडेट काय आहेत? नक्कीच कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्वच नेते आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि काळे झेंडे दाखवत या ठिकाणी नार्वेकरांनी जो काल निकाल दिलेला आहे याच्या विरोधात या ठिकाणी खरं तर जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतो, हे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत आणि जो नार्वेकरांनी निकाल दिलाय त्याच्या विरोधात कुठेतरी हे आंदोलन होताना आपल्याला दिसून येते। आपण थेट संजय पवारांना विचारूया, काय सांगाल, काय हा निकाल होता आणि तुम्ही या निकालाकडे कसं पाहताय? सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेले, काय निर्देश दिलेले ह्या सगळ्या देशांनी पाहिलेला आहे। परंतु पदाचा, सत्तेचा दुरुपयोग, गैरवापर करून सर्वोच्च न्यायालयापेक्षा सुद्धा मी मोठा आहे, कुणाचा दबावपटी हिटलरशाहीने जो दबाव टाकला यांच्यावर हुकुमशाह पद्धतीनं पैशासाठी असून दे काहीतरी कारणाने हा निर्णय त्यांनी बदललाय। हा धोकादायक निर्णय, लोकशाहीची हत्या झालेली आहे, संविधानाची चेष्टा या लोकांनी केलेली आहे। त्यांना महाराष्ट्राने देश कधी माफ करणार नाही। खरं तर महाराष्ट्राने देश माफ करणार नाही। दुसरीकडे असा निर्णय झालेला आहे की जिथं नार्वेकर येतील तिथं त्यांना काळे झेंडे असतील किंवा त्यांचा रास्ता रोको असेल असं करण्याचा निर्णय झाला आहे। काय सांगाल एकूणच? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता वातावरण तापलेलं आहे, मला खात्री आहे की या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक नार्वेकरांनी दिलेल्या या निर्णयावरती नाराज आहे आणि जिथं जातील तिथं नार्वेकरांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याशिवाय ही जनता आता गप्प बसणार नाही। नक्कीच या ह्याच्यामध्ये बरेचसे शिवसैनिकांसोबत बरेचसे नेते देखील सहभागी झालेले आहेत, काँग्रेसचे देखील आहेत। काय सांगाल, या ठिकाणी खरं तर आज आंदोलन करताय, नेमका काय उद्देश आहे? नार्वेकरांनी लोकशाहीचा खून केलेला आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो। कारण संविधानाचा बळी घेण्याचं काम नार्वेकरांनी केलेलं आहे। नार्वेकर हे ज्या पदावर आहेत ते घटनात्मक पद आहे, त्या पदावर राहिल्यानंतर त्यांनी निष्पक्षपणे निर्णय द्यायला पाहिजे होता, पण बीजेपीचे हस्तक बनून त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो। नक्कीच वर्षा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सगळे जे आंदोलक आहेत ते काळे झेंडे घेऊन या ठिकाणी खरं तर निदर्शनास उतरलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये ही सगळी निदर्शनं होत आहेत, काळे झेंडे घेऊन दाखवून या ठिकाणी निदर्शन होत आहेत। जर एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यावेळेस नार्वेकर कोल्हापूर दौऱ्यावरती येतील त्यावेळेस त्यांचा निषेध व्यक्त केला जाईल किंबहुना त्यांना त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय जो आहे तो एकमतानं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी घेतल्याचं दिसून आलेलं आहे। वर्षा, नक्कीच सतेज, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर राज्यभरात आता राहुल नार्वेकर यांच्या विरोधात कुठेतरी आंदोलन होत असल्याचं बघायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।